आज आपण निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हा निफ्टीचा 1 वीकचा चॅट पॅटर्न लावला आणि कधी तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर असणार तर मी इथे एक तुम्हाला पॅटर्न विचारलं होतं, कमेंट्स पण आल्या होत्या की हे कोणतं पॅटर्न बनलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला इथे हे मॉर्निंग स्टार पॅटर्न बनताना दिसतंय आणि ते कुठे बनतंय? सपोर्टला. सपोर्ट कुठे? हा काइंड ऑफ हा इथे हा एक सपोर्ट होता, त्या सपोर्टला बनतंय आणि इथून पुल बॅक घेते. पण आता इथे चार्ट पॅटर्न सक्सेस झालंय का? तर चार्ट पॅटर्न सक्सेस झालंय, पण सध्याचं मार्केट मी वारंवार काय सांगतो, चार्टवर जास्ती विश्वास न ठेवता हे न्यूज बेस्ड मार्केट आहे. कारण वॉर चालू आहे. वॉरच्या रिगार्डिंग कोणती चांगली खबर आली तर मार्केट शूट आउट होत होतं, वॉरच्या संदर्भात निगेटिव्ह आले तर मार्केट खाली होतं. याला अनालाइज करण्यासाठी मी तुम्हाला अजून एक पॉईंट दिला होता की तुम्हाला ही चांगली आहे का वाईट न्यूज आहे हे समजत नाही तर तुम्ही क्रूडवर लक्ष ठेवा. तर तुम्ही आता करंटली पाहू शकता क्रूड हे खाली आलेलं होतं. का खाली आलं? तर काही रिसंट डेव्हलपमेंट झालेल्या आहे. त्यापैकी एक डेव्हलपमेंट आहे, जोपर्यंत सीज फायर आहे तोपर्यंत हॉर्मोन्स पूर्णपणे ओपन केलेला आहे. म्हणजे कोणतीही कंट्री आता तिथून जाणाऱ्या जहाजांना थांबवणार नाही. त्यामुळे आता जे ऑइल निघणार आहे ते तिथे बिना रोख ठोकणे ते जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे क्रूड हे आपल्याला खाली येताना म्हणजे रात्री तर ते 87 पर्यंत आलं होतं, $87 पर्यंत. आणि त्यामुळे डाव जोन्स हे 1000 पॉईंट वरती होतं, क्लोज होता 850 झालं. गिफ्ट निफ्टी 450 पॉईंट वरती होतं, क्लोज होता 250च्या आसपास ते क्लोज झालेलं आहे. आता हे वरती काय गेलं? एक तर हॉर्मोनच्या रिगार्डिंग चांगली न्यूज आली, दुसरी नाही ह्या विकेंडमध्ये परत शांती वार्ता होणार आहे. मग हिच्यामधनं काही ना काही पॉझिटिव्ह निघायची खूप जास्ती शक्यता आहे. कारण आतापर्यंत फक्त अमेरिका बोलत होता, पण आता इराण पण त्यामध्ये पार्टिसिपेट घेतो आणि ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट येता आहे. म्हणून आता हे मार्केटसाठी ट्रिगर झालेलं आहे. पण एक लक्षात ठेवायचं, क्रूड अजून जास्ती खाली लगेच जाऊ शकतं का? तर नाही मित्रांनो, हे व्होलटाईल राहणार आहे. का राहणार आहे? हे न्यूज आली म्हणून ते खाली गेलं, पण आता युद्धामध्ये जे नुकसान झालंय ऑइल प्लांटचं किंवा त्या तिकडच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं, तर ते रिकवर व्हायला 5, 6, 7 महिने लागू शकतात मित्रांनो. आणि जोपर्यंत ते पहिल्यासारखं होत नाही तोपर्यंत जे ऑइलचे रेट होते युद्ध सुरू होण्याच्या पहिले $65 आसपास, ते रेट यायला थोडा टाईम लागेल. म्हणून आत्ता करंटली न्यूज बेस्ड मार्केट आहे, पॉझिटिव्ह न्यूज आल्या त्यामुळे मार्केट हे बुलिश आहे. आणि आता ह्या विकेंडमध्ये कधी शांती वार्ता अजून पॉझिटिव्ह झाली तर मार्केट मंडेला तुम्हाला सरप्राईजली जम्प घेताना दिसेल. आता एक लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यात पहिलं रजिस्टर आता इथे या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळणार आहे आणि ऑलमोस्ट ते आहे 24,600 ते 700. मे बी आता मार्केट ओपनच त्या ठिकाणी होईल, गॅपअप मंडेला काय गॅपअप दिसतं त्यानुसार. पण याला कधी ब्रिज करून वर गेलं ना मित्रांनो तर तुम्हाला लाईफ टाईम हाय सुद्धा इथे नवा लागताना पाहायला मिळू शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यासाठी आपण वन डेच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवर जाऊयात. वन डेच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवर काय झालं, आपण नेहमी म्हणत होतो की इथे डाऊनफॉल आलेला आहे. आता डाऊनफॉल आल्यानंतर तुम्ही कधी ह्या इथे पण एक व्हिडिओ आपला वीकली अनालिसिसमध्ये बोललो तुम्ही की यांचं ऑलमोस्ट लो आपल्याला सिमिलर पाहायला मिळतोय, म्हणजे कुठे ना कुठे बेस बनतोय. याला जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला नव्याने सेल करायचं नाही. आणि तिथूनच तुम्ही पाहू शकता की मार्केटने पुल बॅक घेतलं. हे काय आहे? हे फक्त चार्ट ट्रेडिंग आहे मित्रांनो. हे तुम्हाला पण इझी जमणार आहे. हिच्यामध्ये असं काही कोणतं मोठं रॉकेट सायन्स नाही की मी काही असं तुम्हाला काही वेगळं सांगून दिलं आहे आणि माझ्याकडे खूप सारं नॉलेज आहे. फक्त चार्टला पाहताना कॅन्डल आपल्याला काय सांगतं ना याच्यावर ऑब्झर्वेशन करायचं. आणि याच्या रिगार्डिंग आपल्या चॅनलवर इतके व्हिडिओ आहे, तुम्ही प्लेलिस्ट चेकआउट करा. कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या वगैरे सर्व व्हिडिओ आहे आणि याच्यावर ह्या गोष्टी वारंवार याच्या मागचं लॉजिक इन डिटेल सांगितलेलं आहे मित्रांनो. चार्ट ज्याने रीड केला त्याला कुठे ना कुठे मार्केट समजणं इझी होतं. का होतं? कारण आहे ना, न्यूज जी येणार आहे ना त्याच्याबद्दल मार्केट पहिलेच एक अंदाज लावून त्यावर मोमेंटम करतो. केव्हा फेल होतं चार्ट पॅटर्न? जेव्हा मार्केटने अंदाज केलेला आहे. जस्ट लाईक आता ह्या 2 दिवसांमध्ये शांती वार्ता होणार आहे. आता मार्केटला वाटतं सगळीकडे गुड न्यूज आहे, इराण पण पॉझिटिव्ह स्टेटमेंट करतंय, अमेरिका पण करतंय, इतर देशही पॉझिटिव्ह आहे. तर हे सगळं पॉझिटिव्ह वातावरण आहे, त्यामुळे मार्केटने ऑलरेडी रॅली देऊन दिली. आता हे चार्ट पॅटर्न केव्हा फेल होईल की जेव्हा डायरेक्ट मार्केटला वाटतं हे पॉझिटिव्ह होणार आहे आणि सडनली तिथे निगेटिव्ह झालं ना तर हे खूप ब्रुटल फॉल करतं. तर हे लक्षात ठेवायचं. मार्केट आहे ना न्यूज येण्याच्या पहिले रिॲक्ट करतं आणि भरपूर ट्रेडर आहे ना ती न्यूज आल्यानंतर त्यामध्ये एंटर होतं आणि ते म्हणतात अरे एवढी मोठी न्यूज आली आणि मार्केट तर काही आपल्याला त्यामधनं काही त्याचं चांगलं प्रॉफिट किंवा मोमेंटम मिळाली नाही. का? कारण ऑलरेडी मार्केटने ती मोमेंटम करून टाकलेली. आता रिझल्ट दिवस पण चालू आहे मार्केटमध्ये, तर याच्यामध्ये पण ज्या कंपनीचे चांगले रिझल्ट येणार आहे याच्या आशेने तो रिझल्ट लागायच्याच पहिले मार्केट पाहून जाईल. आणि रिझल्ट आल्यावर तुम्हाला चांगला पण असताना त्या दिवशी प्रॉफिट बुकिंग म्हणजे मार्केट खाली
येताना किंवा तो पर्टिक्युलर स्टॉक खाली येताना दिसेल. तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला चार्ट पॅटर्न ऑलरेडी इंडिकेट करत असतं की मार्केटची होप काय, म्हणजे मार्केटची आशा काय आहे त्या गोष्टीविषयी. तर हे तुम्ही ओळखून ट्रेड करायला शिकलात तर तुम्हाला इथे प्रॉफिट जास्ती होईल. हे सायकोलॉजिकल आहे. म्हणून चार्ट पॅटर्न काम करतं. न्यूज बेसवर ते फेल होण्याची शक्यता असते. ती का असते ते सांगितलं की मार्केटने काही अजून केलेलं आहे, हे होऊ शकतं आणि त्या पद्धतीचं नाही आलं तर ते त्याच्या दुसऱ्या साईडला खूप जोरात जातं. आता त्याप्रमाणे मी तुम्हाला बोललोय. आता फर्स्ट रजिस्टर मार्केटसाठी ते 24,800 ते 24,600च्या बिटवीन मार्केट तिथेच ओपन होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत त्याला ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन रॅलीमध्ये इथे पार्टिसिपेट करायचा नाही आहे. ओके, याच्यावरती तुम्ही ते करू शकता. 24,000च्या वरती तोपर्यंत मार्केट टोटली पॉझिटिव्ह आहे. 24,000च्या खाली जात नाही तोपर्यंत मार्केट तिथे निगेटिव्ह होणार नाही. आता इंट्राडेसाठी आपल्या काय लेवल असतील याच्या आधी आपण 15 मिनिटाचा चॅट पॅटर्न पाहूयात. आता 15 मिनिटाच्या चॅट पॅटर्नवर आल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं मित्रांनो, इथे एक सपोर्ट आयडेंटिफाय करायचा आहे. इमिजिएटली आपल्याला इथे कोणता सपोर्ट दिसतोय, हा एक आपल्याला इथे सपोर्ट पाहायला मिळतोय इमिजिएटली. यालाही कधी ब्रेक केलं तर याच्या खाली हा एक सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आता यालाही कधी ब्रेक केलं तर मार्केट काइंड ऑफ आपल्याला इथपर्यंत येताना इझिली दिसू शकतं. यालाही ब्रेक केलं तर मार्केट या ठिकाणी आपल्याला येताना दिसू शकतं. तर हे आपल्यासाठी 4 सपोर्ट झाले. आता याच्या खाली मार्केट शक्यतो येणार नाही सध्याच्या काळामध्ये. आता वरती सर्वात फर्स्ट रजिस्टर हे या ठिकाणी हे आहे. याला ब्रेक केलं तर मार्केट वरती कुठे जाईल याच्यासाठी थोडंसं चार्टवर आपल्याला मागे जावं लागेल. तर त्यानंतर पहिली लेवल ही या ठिकाणी ही आहे मित्रांनो. यालाही ब्रेक केलं तर काइंड ऑफ मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं आणि यालाही ब्रेक केलं तर हा आपल्याला गॅप फिल होताना इथे दिसू शकतो. आता इथे थोड्या लेवल मी मोठमोठ्या दिल्या आहेत बिकॉज मार्केट आहे ना आता पॉझिटिव्ह न्यूज जास्ती आहे म्हणून वरच्या लेवलचा गॅप तुम्ही कधी नोटीस करशाल तर तो खूप मोठा आहे. खालच्या लेवलचा त्या रिगार्डिंग गॅप खूप लहान आहे. का लहान आहे? बिकॉज ऑफ आता मार्केट पॉझिटिव्ह असलं ना तर लहान लहान सपोर्टसुद्धा इथे काम करतात आणि निगेटिव्ह मार्केट असलं तर मोठा सपोर्टसुद्धा इथे फेल होतं. ही सायकोलॉजी लक्षात ठेवतात. आता वरचे मोठे रेजिस्टन्ससुद्धा पॉझिटिव्ह मार्केट येतं ते फेल होताना दिसतील. तर लहान रेजिस्टन्स इथे तुमचे काम करताना दिसणार नाही म्हणून मोठमोठ्या लेवल इथे दिलेल्या आहे. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल, काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.